नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं एकच लक्ष आहे व सर्वांचं लक्ष आहे चंद्रयानाकडे। भारतासह अवघ्या जगाचे लक्ष चंद्रयान-3कडे लागून राहिले आहे। चंद्रयान-3 चंद्रापासून 25 किलोमीटर अंतरावर असून आता लँडिंगसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे। 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 चंद्रयान-3चे चंद्रावर लँडिंग होईल। लँडर मॉड्यूलपासून अवकाशापासून जमिनीपर्यंत संपर्काची तयारी झाली आहे। भारतासाठी हा क्षण गौरवाचा आणि अभिमानाचा आहे। सध्या चंद्रयान-3च्या लँडिंगची तयारी सुरू आहे। रशियाच्या लुना 25चा अपघात आणि मागील चंद्रयान-2चे अपयश पाहता यंदा इस्रोने मोठी काळजी घेतली आहे। विक्रम लँडरच्या वरच्या आणि मागच्या बाजूस अँटेना जोडलेला आलेत। त्यामुळे लँडिंग मॉड्यूलचे प्रत्येक क्षणाचे आणि स्थितीचे अपडेट्स इस्रोला मिळतील। चंद्रयान-3च्या लँडिंगच्या 2 तासाआधी आढावा घेतला जाईल। जर लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत लांबविणार जाईल, अशी माहिती इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटर संचालक निलेश देसाई यांनी दिली आहे। तसेच चंद्राच्या पृष्ठभागावरील स्थिती पाहून चंद्रावर उतरायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल। 23 ऑगस्टलाच आम्ही चंद्रावर उतरण्यासाठी प्रयत्नशील आहोत, परंतु जर काही विपरीत स्थिती असेल तर लँडिंग 27 ऑगस्टला केले जाईल। त्यासाठीही आम्ही काळजी घेतली आहे। यासाठी जे काही प्रक्रिया करायची ती आम्ही पूर्ण केली आहे, असेही देसाई यांनी म्हटले। मागील चंद्रयान-2 वेळी आम्ही कामे चांगली केली होती, परंतु आम्हाला यश मिळाले नाही। फक्त लँडिंग प्रक्रियेत आम्ही पोहोचलो नव्हतो, परंतु यावेळेस आम्ही चांगली तयारी केली आहे। सध्या आमच्याकडे उत्सुकता आहे। आम्ही सगळेच सज्ज आहोत। यावेळी आम्हाला नक्की यश मिळणार आहे। चंद्रयान-2मध्ये जी चूक झाली ती चंद्रयान-3मध्ये होणार नाही, हे नक्की, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख डॉक्टर के. सिवन यांनी दिली। भारताची चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरेल। तर मित्रांनो, सर्वांनी पाहायला विसरू नका, लँडिंग हे पहा। भारताचे चंद्रयान-3 यशस्वी होईल। आपण मनःपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद।